मात्र बक्षीस पात्र ठरलं आपण पाहतोय. मात्र इथून दोन्ही टीमला खूप साऱ्या विजयाच्या शुभेच्छा असतील. सामन्याला जशी सुरुवात होईल आवाजामध्ये बदल पाहायला मिळेल. समालोचन क्षेत्रातील आणखीन एक बुलंद आवाज आमचे परम मित्र आपण पाहतोय अमोल जिबीर खऱ्या अर्थाने जोडले जातील. तसेच आपण पाहतोय पाहुण्यांची मांदी आली. आपण पाहतोय खेरवाडी गावातील एक दमदार व्यक्तिमत्व आदरणीय आपण जर का पाहिला गेला पांडू भगत या साहेबांचं देखील आगमन झालंय. त्या साहेबांना देखील विनंती असेल की आपण देखील व्यासपीठ मात्र स्थानपण व्हायचं. तसं त्यांच्या समवेत फणसवाडी गावातील एक दमदार व्यक्तिमत्व आपण पाहतोय त्यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आज अंतिम रजनी आणि आज खऱ्या अर्थाने भरपूर मोठ्या संख्येनं आज मंचकावरती पाहुण्यांची मात्र मांदी आली आपण पाहतोय. दोन्ही टीमसाठी इथून विनंती असेल इथून मॅनेजमेंट कमिटीनं मात्र टाईम मात्र अलर्ट केलाय. जर का जास्त वेळ खर्च केला तर लगेच तुम्हाला पेनल्टी दिली जाईल. कारण सामना देखील फार महत्त्वाचा आहे कारण अगोदरच भरपूर उशीर झाला आपण पाहतोय. तसेच आपण जर का पाहिलं गेलं आदरणीय बुधाजी बाळू भगत यांची देखील या ठिकाणी उपस्थिती आपण पाहतोय. त्यांना देखील विनंती असेल की या व्यासपीठात आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. तसेच आपण जर का पाहायला गेलं खेरवाडी गावातील एक सुशिक्षित व्यक्तिमत्व आदरणीय पांडूजी भगत यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं. तसेच आपण जर का पाहायला गेला खैरवाडी ग्रुप ग्रामपंचायत माजी सरपंच आदरणीय मंगळ्या भगत मंगळ्या वारगडा फणसवाडी गावातील एक दमदार व्यक्तिमत्व यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. तसेच आपण पाहतोय खऱ्या अर्थानं या ठिकाणी मात्र शुभागमन झालं आपण पाहतोय. कैलास शेठ पाटील श्री स्वामी समर्थ मंडप डेकोरेशनचे सर्व आणि त्यांच्या माध्यमातून आमच्या संपूर्ण तामसई टीमला त्यांना टी शर्ट स्पॉन्सर केल्यात त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांना विनंती असेल की या मुख्य व्यासपीठाचे आपलं देखील जे वाघोबा व ग्रामस्थ मंडळ तामसई या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. जाऊया कॉम्बॉक्समध्ये ज्या ठिकाणी जॉईन होतील अमोलवीर. धन्यवाद. थँक्यू सो मच स्वप्नील जी हबाले सर. त्यांचा गोड आवाज आपण ऐकला आज रात्रभरामध्ये. त्यांना देखील आपण ऐकूयात. मॅचकडे जाऊया. सामना सुरुवात झाली. पहिल्या चेंडूवरती स्विचिटचा मारा केला होता सुरेश शुगडानं आणि पहिला दमदार चौकार त्याच्या बॅटमध्ये लॉंग स्टॉपला पाहायला मिळतं. लावून 60ला बीर कापलाय. उंची जास्त लांबी कमी शतरक्षक ठाऊन द कॅच. जसं तसं प्रत्युत्तर. पहिला ब्रेक थ्रो पहिला विकेट पहिला गडी बाद होतोय. दामनी टीमला पहिला झटका. सुरेश शुगडा बॅक टू द डगआउट. असेल तर त्या सुरेश शुगडा हे नाव आम्ही इच्छुक घेऊ. एक श्रीमंत खेळाडू म्हणून त्याची गणना सातत्यानं लागली जात्या. आज RPL देखील चालू आहे आणि त्या स्पर्धेमध्ये देखील चांगला खेळ त्यांचा राहिला होता. सुपर 12 मध्ये त्यांचा देखील संघ दाखल झाला होता आणि त्यांना देखील देऊया स्पर्धेच्या माध्यमातून पुढील वाटचालीसाठी भरपूर शुभेच्छा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये संघाचा कॅप्टन कुल आता दाखल होतोय. नाना खंडवी ऑन स्ट्राईक एंडवरती सोबतीला भरत बसमा ही जोड साखळी सध्या मैदानाच्या आतमध्ये. शरद भगत वरती प्रत्याले चढवले जातील का. ओ स्विच केला जातोय. फटका चांगला. दमदार स्ट्रोक. 1 बाउन्स 2 बाउन्स बॉल गॉन द 4 रन्स. धावा मिळतील चेंडूवरती 4. नमस्कार. फटाक्यांच्या आतिषबाजीने आपण पाहतो अतिथी मान्यवरांचं शुभ आगमन. आपण जर का पाहिलं गेलं आदरणीय कैलास शेठ पाटील
श्री स्वामी समर्थ मंडपचे सर्व याचकडून खऱ्या अर्थानं आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीला ज्यांना टी शर्ट स्पॉन्सर केल्यात त्यांचं या ठिकाणी शुभागमन आपण पाहतोय. तसेच त्यांच्या समेत आपण जर का पाहायला गेला लक्ष्मण सोमासिद उपसरपंच यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांना देखील विनंती असेल की या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. आज देखील खऱ्या अर्थानं भरपूर मोठ्या संख्येनं अतिथी मान्यवरांची उपस्थिती आपण पाहतोय. कारण स्पर्धा देखील तेवढीच मोठी आपण पाहतोय. जे वागोवा व ग्रामस्थ मंडळ तामसई अतिशय दमदार प्रकाश होता दिली स्पर्धा आपण पाहतोय. सामना देखील तेवढाच महत्त्वपूर्ण रंगला जातोय. ज्या ठिकाणी आपण पाहतोय एकाच साईडला बदलापूर विभागातील बीसीजी चिंचवली आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतोय पनवेल विभागातील जय गावदेवी लहान दामनिया. थँक यू सो मच. स्विच केला, स्विच ऑन द साऊंड, बॅक टू बॅक अ बिग हिट. बॉलला फेकून दिला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडा. नानाच्या बॅटमधनं बिग हिट येतोय. षटकार साधाबा. षटकारानं केलं जाता. प्रति हल्ले चढवले जातात. आता मैदानाच्या आतमध्ये भरत बसमा फायर झाला. आज देखील त्यांना डेची स्पर्धा गाजवली होती. मात्र आज तामसईच्या नाईट रजनी स्पर्धेमध्ये वन्स अगेन वन मोर बिग हिट पाहावं लागेल. एलिव्हेशन प्रॉपर, टायमिंग प्रॉपर, वन्स अगेन बिग हिट बॅक टू बॅक अ 2 6 टोटल बनले गेले 21. 21 धाबा, लॉस ऑफ 1 विकेट. 21 वरती 1 विकेट संपन्न केला बीसीचे चिंचवली संघानं. थँक्यू अमोल. तर याच दरम्यान खऱ्या अर्थानं ज्या पाहुण्यांची आपण आतुरतेने वाट पाहिली आपण पाहतोय खऱ्या अर्थानं तामसई गावातील ज्यांना उपसरपंच होण्याचा भाग्य लाभला गेला आदरणीय लक्ष्मणजी सिद्ध यांचं मात्र या ठिकाणी थोड्याच वेळात शुभ आगमन आपल्याला फटाक्यांच्या आतिषबाजीनं पाहायला मिळेल. या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य राहिलं अमोल. तब्बल या स्पर्धेमध्ये जवळपास 50+ अतिथी मान्यवर यांची उपस्थिती आपण पाहिली आणि ती देखील फटाक्यांच्या आतिषबाजीनं आपल्याला पाहायला मिळाल्या. खऱ्या अर्थानं आपण जर का पाहायला लागला जर का या चेंडूवरती जर का फलंदाज नाना कणवीनं षटकार लगावला तर चांगा शेट उसाटकर याचकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक या चेंडूकडे दिले जाईल. बक्षिसांची लयलोड मात्र पाहुण्यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळते. हो, या बेलचा चेंडू गतीमध्ये परिवर्तन केला जातोय. नौका गोलंदाज इन ऍक्शन मध्ये दुसऱ्या क्रमांकावरती षटक फेकण्यासाठी वैभव मैदानाच्या आतमध्ये प्राचारणित करण्यात आला जातोय. पहिलं षटक मागडं पण पाहिलं होतं जिथे शरद भगत वरती आक्रमण केल्या. 21 धावा त्यानं तब्बल त्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या. मात्र यावेळी वैभवला मैदानाच्या आतमध्ये दाखल करण्यात आला गेला आणि वैभवच्या माध्यमातून इथून कमबॅक केला जाईल का हा प्रश्नचिन्ह आता जरूर पडला असेल. प्रेक्षक वर्गांना फाट बॉलिंग क्या बाद आहे. यॉर्कर आणि यॉर्करचा मारा केला जातोय मैदानाच्या आतमध्ये. वाईट यॉर्कर इथून फेकला जातोय. नानाला शांत केला जातोय मात्र लेग बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल तर मिळाली जाईल आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या टोटल अगदी जर आपण पाहायला घेतो 22 धाबा धावपलकेवरती पाहायला मिळतात. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करण्याची पसंती त्यानं का घेतली होती याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. अनेकदा एकमेकांच्या विरोधामध्ये नडलेत, अनेकदा एकमेकांच्या विरोधामध्ये केलेत. आज नव्यानं मैदानाच्या आतमध्ये भरतचा स्विच हिट क्या बाद आहे. कॅप मोठा स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडा भरतच्या बॅटमधला दमदार पगार. तसेच आपण जर का पाहिलं ज्यांचं नुकतंच शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळालं आदरणीय डॉक्टर पांडुरंग भगत खैरवडे याचकडून या स्पर्धेसाठी तब्बल 1001 रुपयाची नगद धनराशी. तसेच आपण जर का पाहिले गेला शिवतेज फणसवडिया जी नाडी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते त्या स्पर्धेचे यशस्वी आयोजक नरेशदादा भगत फणसवडी याचकडून देखील या स्पर्धेसाठी तब्बल 500 रुपयाची नगद धनराशी त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच आपण जर का पाहायला गेला फणसवडी गावातील एक दमदार व्यक्तिमत्व आपण पाहतोय आदरणीय मंगळ्या वारगडा या साहेबांकडून देखील या स्पर्धेसाठी तब्बल 1000 रुपयाची नगद धनराशी. या सर्व दानगीदार देणशूर व्यक्तिमत्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. थँक्यू सो मच. स्वप्नील जाबली संघाची टोटल धावसंख्या बनली 26. 26 बनला धावपलकेवरती. मागील 2 षटकांचा विचार केला वैभवनं अगदी खोला टाकले होते आणि त्याचनंतर जशी स्ट्राईक मिळाली भरत बसमाला आणि तिथून मात्र वैभववरती आक्रमण करायला सुरुवात केल्या. तसंच याच दरम्यान आपण पाहतोय कोंढरपाडा गावातील माजी सरपंच आदरणीय गोमा ढुमण्या या साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्या साहेबांना देखील विनंती असेल की या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील
या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेचा चेंडू खरा पाहायला मिळतो आणि टप्पा पडला अतिरिक्त बाउन्सर आणि इथून मात्र घोषित केला जातोय दंडित गोलंदाजाला वैभवला एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धाबसंख्या 27 धावा धावफलकीवरती बनल्या जातात. आजच्या दिवसामध्ये सर्वाधिक धाबसंख्या पाहायला मिळेल का या स्पर्धेमध्ये? ओहो क्या बात आहे, समोर खेळलेत, उंच जास्त गेला, लांबी पाहावी लागेल. 2 क्षेत्ररक्षक आलेत. शरद भगतनं पकडलाय जेल, संपवलाय भरत बसमाचा खेळ. धक्का क्रमांक 2 गावदेवी लहान दामनी टीमला भरत बसमा बॅक टू द डगआउट. भेट देऊन गेलेत आणि प्रत्येकी पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान फटाक्यांच्या आतिषबाजीनं हे फार चांगलं आकर्षण राहिलं गेलं आहे. खऱ्या अर्थानं आपण जर का पाहिलं गेलं आदरणीय घुमा ढुमण्या या अतिथी मान्यवरांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी तब्बल 1000 रुपयाचा आर्थिक सहकार्य त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. मॅच महत्वाच्या तितकाच देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडला, थोडासा आउटस्पिन पाहायला मिळतोय. इस्टांच्या बरतून हा चेंडू रिलीज होतोय. फलंदाजांना बीट करत इस्टांच्या मागे विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसवला जातोय. डॉट बॉल येतो, आता कमबॅक केला जातोय. गोलंदाजाच्या माध्यमातून वैभवला पण पाहतोय. इन ऍक्शन मध्ये एक चौकार वगळतात चांगली गोलंदाजी राहिली. महत्वाची विकेट त्याच्या नाबावरती जरूर आपण पाहतोय. स्विच करायचा होता, फटका फसला जातोय. टप्पा पडल्यानंतर अगदी वळण घेणारा चेंडू मैदानावरती फेकला जातो. एंड ऑफ द ओव्हर षटक क्रमांक 2 संपलाय आणि 2 षटकांच्या अखेरीस पहिल्या डावामध्ये दामनी संघ पोहोचलाय 26 वरती 2 विकेट. थँक्यू सो मच. तर याच दरम्यान आपण जर का पाहिलं गेलं आदरणीय सीतारामजी वारगडा तारपट्टीच्या एक फार चांगले व्यक्तिमत्व आपण पाहतोय. तहसील कार्यामध्ये तलाठी म्हणून खऱ्या अर्थानं कार्यरत असणारे हे व्यक्तिमत्व आदरणीय सीतारामजी वारगडा या साहेबांना देखील इथून विनंती असेल की या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. तसेच जे प्रेक्षक वर्ग खेळाडू आपण या स्पर्धेसाठी भेट देण्यासाठी येतात तर आपल्या जे काही वाहनांची पार्किंग आहे ती व्यवस्थित लावायची जेणेकरून येणाऱ्या मात्र अतिथी मान्यवरांना प्रॉब्लेम होणार नाही. या इथून प्रेमाची विनंती राहील प्रत्येक वाहन चालकाला आणि मालकाला की आपण वाहन लावताना थोडंसं व्यवस्थित लावा जेणेकरून जो मेन रस्ता आहे त्या ठिकाणी मात्र कोणत्याही प्रकारचा मात्र अडथळा होणार नाही. या थँक्यू स्वप्नील. 27 धावा बनल्यात, माफी असावी थोडीशी दीर्घ व्यक्त करतो, जिथे आम्ही 26 बनलो होतं. 27 बनल्यात, 2 विकेट, ज्यामध्ये 2 षटकांचा बादली खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये शरद भगतचा विचार केला त्या पहिल्या षटकामध्ये तब्बल 21 धावा त्यानं खर्च केल्या होत्या. मात्र याही षटकामध्ये अगदी कमबॅक केलाय गोलंदाज वैभवनं. नवीन गोलंदाज रिॲक्शन मध्ये राजूला आपण पाहणार आहोत. मैदानाच्या आतमध्ये फिरकीचा जादूगर म्हणून या गोलंदाजाकडे स्वप्नील सातत्यानं पाहिलं जाता आणि इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. संघ आता 2 षटकामध्ये अगदी चांगला धाबा खर्च केला होता. आडव्या बाटने खेळायचं होतं. पंच किसन डुमने सरांचा इशारा येतोय की हा चेंडू खराब आहे. उजव्याच्या बऱ्याचशा बाहेरून जाणारा अवांतर चेंडू फेकला जातो. अतिरिक्त एका धाबेच्या मदतीने संघाची पुढे धाबसंख्या वाटचाल करत्या. 28 आकड्यावरती संघ पोहोचला गेला. नाना कंडवी ऑन स्ट्राईक एंडवरती आणि सोबतीला दीपक बसमा या खेळाडूला पण पाहतोय. संघाचा सिक्सर किंग म्हणून ज्याच्या अत्यापही ओळख राहिली स्वप्नील, मात्र तो सध्या नॉन स्ट्राईक एंडवरती खेळत असताना पाहायला मिळतो. राजूचा यावेळेचा चेंडू फर्निचर डिस्ट्रॉय केला. जागा बनवली होती, स्क्वेअर लेगला खेळायचं होतं, मात्र चेंडू एस्टानवरती अंतळला जातोय आणि लगातारचा 3रा झटका दिला जातोय. धामणीला परतावा लागेल नानाला. विकेट संपन्न केले जात्या. 28 वरती 3 विकेट. अविनाश बसमा आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. भरत बसमाचा छोटा बंधू संघ अडचणीमध्ये सापडायला लागलाय आणि आता अडचणीतून दूर करावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये धाबा बनवावा लागतील. समोर मोठा संघ
अगदी बदलापूर परिसरातील एक दादा संघ म्हणून सातत्याने या संघाचा उल्लेख केला जातो आहे. अर्थातच बीसीची चंचवली या संघाला मैदानाच्या आतमध्ये दामणी संघाच्या विरुद्धमध्ये फाईट करताना आपल्याला जरूर पाहायला मिळतो आहे. चांगली गोलंदाजी राहिली जाते राजूच्या माध्यमातून. आतापर्यंत एक चेंडू फेकला, एक विकेट त्याच्या नाबावरती राहिल्या. गतीमध्ये परिवर्तन केलं जातं. टप्पा पडल्यानंतर हातबळ भरून घेणारा हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये रिलीज केला जातो. अविनाशला बीट करत त्यांच्या मागे विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला जातो. व्हेरिएशन भरपूर चांगलं या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतो. अगदी वेगळीच शैली या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतो. फुटबॉलचा वापर केला होता, पुढे सरसावत फटका सजवायचा होता, बॅटची कडा लागली होती, मात्र इस्त्यांच्या मागे खराब क्षेत्ररक्षण स्लिपला पाहायला मिळतो. तोपर्यंत मात्र एक सिंगल वेगाने कन्वर्ट केली जाते. एका सिंगलच्या मदतीने संघाची टोटल धाबसंख्या 29 वरती संघ पोहोचला गेला. षटकामधील अगदी 3 चेंडूचा केला अद्यापही बॅलन्स आहे. मात्र 3 चेंडूमध्ये चांगली धाबसंख्या रोखली गेल्या. इतर म्हणजे पहिला चेंडू वाईट, एक विकेट, एक डॉट बॉल आणि आता मात्र एक सिंगल पाहायला मिळतो. एक जर पाहायला गेलं तर या षटकामध्ये एक अवांतर चेंडू जरूर फेकला आहे आणि तिथून मात्र 3 चेंडू सुरेख फेकले जातात. गोलंदाज राजू या गोलंदाजाच्या माध्यमातून फिरकीचा जादूगर हे नाव त्याला का देण्यात आला याचं एकमेव उदाहरण सध्या मैदानाच्या आतमध्ये सिद्ध केला जातो. यावेळी ऑन स्ट्राईक केनपट्टी दामणी संघाचा सिक्सर किंग अर्थातच दीपक बसमा या फलंदाजाला ऑन स्ट्राईक केनपट्टी पाहतोय. दीपकसाठी पहिला चेंडू या षटकामधील पाहायला मिळतोय. पंचांच्या डावीकडनं गोलंदाजी ट्रॅक वरती राजू तयार आहे. हो पसब्या रीतीचा चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर अगदी वळण घेतला जातो आणि त्यामध्ये व्हेरिएशन देखील चांगलं पाहायला मिळतं. कधी फास्ट चेंडू फेकले जातात तर कधी अगदी स्लो रीतीचे चेंडू मैदानाच्या आतमध्ये रिलीज केले जातात. ही गोलंदाजी असणं मित्र म्हणून भरपूर महत्वाचे मैदानाच्या आतमध्ये. यावेळी कमबॅक केला जातो. दामणी संघाला आता मैदानावरती धाबसंख्येवरती ब्रेक लावला जातो. या कमबॅकिंग षटकाची मित्र म्हणून भरपूर गरज होती चिंचवली संघाला आणि ते षटक सध्या मैदानाच्या आतमध्ये फेकलं जातो. राजू या गोलंदाजाच्या माध्यमातून 4 चेंडू फेकलेत. षटकातील अगदी 2 चेंडूचा केला जुने बालास आहे. स्विच हिट केला मुख्य बास्केटाला बांधवणार नेणारा बिग हिट आउट ऑफ द पार टोकला दीपकच्या बॅटमध्ये पहिला मॅक्झिमम हिट 6 धाबा. बैलगाडा क्षेत्रामधील एक सुमधुर संगीत अगदी आपल्याला पाहायला मिळतं. मोठा बादळ आणि छोटा बादळ सध्या स्क्रीनवरती आपल्याला जरूर पाहायला मिळतो. त्यांचा कट आउट मुख्य बासपीठाच्या अगदी डाव्या साईडला पण पाहतोय आणि ते बैलाचे मालक विष्णू शेठ सप्रा मुख्य व्यासपीठावरती त्यांना पण पाहतोय. त्यांचं एक मनपूर्वक सरचे स्वागत. बैलगाडा क्षेत्रामधील हे मोठं नाव सध्याच्या घडीला आपण पाहतोय. क्रिकेट आणि त्याचनंतर बैलगाडा क्षेत्र या क्षेत्राकडे खऱ्या अर्थानं बऱ्याचसा स्वप्नील तरुण वर्ग वळला जातो आहे. याचं एकमेव कारण तो नाद लागतो आहे आणि इथून फटका सुरेख पाहायला मिळाला होता. स्वेरलेगला फटका सजवला होता. ऑनसाइडला खेळला जातो. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक ते शरद बघत एक सिंगल मिळाली. दुसरीसाठी प्रयत्न केला जातो. मात्र इथून एकच धावेवरती समाधान मानावा लागेल. षटक क्रमांक 3 संपल्यानंतर संघाची टोटल बनले धावफलकेवरती 36 वरती 3 विकेट. राजा शोभतोय थँक्यू सो मच. तर या ठिकाणी मात्र पुढील सामन्याचा टॉस केला जाईल. मी दोन्ही टीमला इन्व्हाइट करेन. अस्मिता सार्थक दक्ष 11 वारलीपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल जय वाघोबा वाजेपूर. ऑफिशियल पहिल्या कॉर्नर इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस होईल. दोन्ही टीमला इथून विनंती असेल की कॅप्टन मात्र टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हायचं आहे. खऱ्या अर्थाने आपण जर का पाहिलं गेलं थोड्याच वेळात आपल्याला पाहुण्यांचं शुभ आगमन पाहायला मिळेल. आदरणीय अमरदीप पाटील आणि प्रतीकदीप पाटील आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार आपल्याला थोड्याच वेळात खऱ्या अर्थानं त्यांचं शुभ आगमन पाहायला मिळेल. थँक्यू सो मच. शेवटचं षटक करतात त्याचा श्लोकवरचं षटक ओंकार आलाय गोलंदाजी मार्कवरती. अगदी शेवटचं षटक म्हटलं तर हाणामारी आणि या षटकामध्ये सातत्यानं स्वप्नील हाणामारी आपण पाहत असतो. स्ट्राईक इनवरती दीपकला पण पाहतोय ज्याच्या बॅटमध्ये एक षटकार. आतापर्यंत दीपकचा विचार केला 5 मध्ये 7 वरती घेतोय. सोबतीला अविनाश 2 मध्ये 1 वरती घेतोय. पहिला चेंडू ओंकारचा. हो वेगळाच शैलीचा गोलंदाज आहे मैदानाच्या आतमध्ये. फुलरलेनचा बॉल होता मिड विकेटला. धावेंसाठी निघाले जात आहेत. पहा मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जातं. एक लेझी क्रिकेट फेकी खराब आली. चंद्रकांत त्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून दशरथ त्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून तोपर्यंत मात्र 2 धाबा देखील सहजरित्या कन्वर्ट झाल्यात आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धाबसंख्या जाम पोहोचल्या.
अगदी 38 त्या आकड्यावरती संघ पोहोचला जातोय. मात्र या षटकावरती कमबॅक केला जाईल का? या षटकामध्ये कमबॅक केला तर धावसंख्या मग रोखण्याचा प्रयत्न केला जाईल गोलंदाजाच्या माध्यमातून. फुलर लेनचा बॉल समोर केले जातात. ऑनसाइडला बिरकावण्याचा प्रयत्न, नोमा स्टँडमध्ये चेंडू लांड झाला. दुसऱ्या अटेम्प्टला चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत मात्र 2 धाब्यांची माग केली जात्या. 2 धावा वेगाने कन्वर्ट केल्यात. गुड रनिंग बिट द विकेट. 2 धाब्याच्या मदतीने संघाची टोटल धावसंख्या 40 रन 40 बनल्यात. पहिल्या डावामध्ये आतापर्यंत जर आपण पाहायला गेलो तर या षटकामधील 2 चेंडूचा खेळ संपलाय. हाईट फॅक्टर इथून चेक केला जाईल. स्क्रीनवरती निश्चित आपल्याला पाहायला मिळेल. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये मंगलजी वीर यांना पण जरूर पाहणार आहोत. हाईट फॅक्टरसाठी रिव्ह्यू इथून चेक केला जातो. फुलरचा बॉल होता आणि तिसऱ्या पंचांचं डिसिजन फेअर डिलिव्हरी. जर या फलंदाजाचा विचार केला तर अगदी पॉपिंग ग्रीन सोडून अगदी पुढे आला होता आणि फुलर लेनचा बॉल त्यानं बनवला होता. ऑनसाइडला खेळायचा होता, फटका फसला होता. तिथे मात्र 2 धाबा वेगाने कन्वर्ट केलात. आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत. ओमकारनं 4 धाबा खर्च केलात. सोडून दिला जातोय. पंच सांगतायत की हा चेंडू खराब आहे. उजव्याच्या बऱ्याचशा दुरून जाणारा चेंडू. अवांतर एका धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या 41 धाबा 10 फलकेवरती बनल्या जातात. कालचा हाय स्कोर आपण जरूर पाहिला तो स्वप्नील 57 धाबा काहीतरी बनल्या होत्या. मात्र या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धाबा संख्या छत्रपती देरंग संघानं बनवल्या होत्या. त्या धाबा मात्र चेस केल्या होत्या. त्यावेळी फटका चांगला, एलिव्हेशन कमी, शतरक्षक डाऊन द कॅच. शरद भगतनं पकडलाय जल, संपवला. दीपक भस्माचा खेळ. धक्का क्रमांक 14 टीम दामणीला. आपण पाहतोय खऱ्या अर्थानं लाईव्हच्या माध्यमातून साई सलूनच्या प्रोप्रायटर पंढरीनाथ सांबरे धोताणी याचकडून मात्र चिंचोली टीमसाठी शुभेच्छा आल्यात. तसेच आपण जर का पाहिलेलं कासगाव गावातील नाना सिद्ध हे देखील मॅचचा आनंद घेतात. त्यांच्याकडून देखील चिंचोलीसाठी शुभेच्छा आल्यात. तसेच मंचावरती उपस्थित प्रकाश भगत हे देखील मॅचचा आनंद घेतात. त्यांच्याकडून देखील चिंचोली टीमसाठी शुभेच्छा आल्यात. तसेच पप्प्या पारधी याचकडून दामणी टीमसाठी शुभेच्छा. खऱ्या अर्थानं शुभेच्छांचा वर्षाव त्या सर्वांचा मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. त्यावेळी फटका फसला होता. फेकी अचूक आले होते मात्र कलेक्ट चांगलं करता आलं नाही. या नौका फलंदाज सुभाष मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पहिला चेंडू त्यांना पेस केला होता. एका धाब्यांचं योगदान त्याच्या माध्यमातून देखील आपल्या टीमसाठी राहिलं जातं आणि एका धाब्याच्या मदतीने संघाची धाबा संख्या पुढे सरसावली जाते. 42 धाबा या धावफलकेवरती लागल्या जातात. अगदी या षटकामधील विचार केला तर काही चेंडूचा खेळ बॅलन्स आहे. 4 चेंडू फेकलेत. अद्यापही 2 चेंडूचा खेळ बॅलन्स आहे. अंतिम 2 चेंडूमध्ये कितपर्यंत धाबा बनला जातील. उलटा होता समोर केला जातात. लॉंग ऑन मध्ये शतरक्षक तैनात आहे. शरद भगत थोडीशी मिस फिल्डिंग. एका धाबेला दुहेरीमध्ये कन्वर्ट केला जातात. गुड रनिंग बिट द विकेट. तिसऱ्यासाठी निघाले जातात. पाहावं लागेल. इथून मात्र सुभाषने नाकारलं. फलंदाज जाबी नाशला आणि 2 धाबेच्या मदतीने संघाची धाबा संख्या 44 धाबा या बनल्या गेल्यात. अंतिम टार्गेट सेट बॉल इथून फेकण्यासाठी तयारी गोलंदाजी ट्रॅक वरती जिथे ओमकारला आपण पाहतोय. श्लोकवरचं शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये फेक करत असताना समोर ऑन स्ट्राईक वरती अविनाश बसमा खोला टाकला जातोय. फसवल्या रीतीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये रिलीज केला जातोय. एंड ऑफ द ओव्हर षटक क्रमांक 4 अर्थातच पहिला डाव इथे संपलाय आणि पहिल्या डावामध्ये दामणी संघानं धाबा बनवल्यात. त्यात 44 धाबा आणि उत्तर अर्थामध्ये टार्गेट सेट केला गेलाय चिंचवली संघासमोर. अर्थातच 45 धाब्यांचा. थँक्यू सो मच. फटाक्यांच्या आतिषबाजीनं रॉयल एंट्री आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय अमरजी पाटील साहेब तसेच त्यांच्या समेत प्रतीकजी पाटील साहेब आणि आपण जर का पाहायला गेलं मुकेशजी पालकर साहेब आणि तसेच जगदीशजी पाटील साहेब या सर्व अतिथी मान्यवरांचा मात्र या ठिकाणी फटाक्यांच्या आतिषबाजीनं आपल्याला शुभ आगमन पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने अतिथी मान्यवरांना विनंती असेल की या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. खऱ्या अर्थाने आपण जर का पाहायला गेला खऱ्या अर्थानं आपण जर का पाहिलं गेलं सर्व अतिथी मान्यवरांना विनंती असेल की या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आपण सन्मानाकडे वळतोय ज्या ठिकाणी भरपूर मोठ्या संख्येनं पाहुण्यांची उपस्थिती आपण पाहिल्या गेल्या. या ठिकाणी मात्र सन्मान आपल्याला पाहायला मिळेल. एक फार मोठा सन्मान आपण पाहतोय. बैलगाडा क्षेत्रातील एक अतिशय मोठं नाव महालक्ष्मी प्रसन्न सांगाशेठ उसाटकर शुभम बलमा बैलाचे मालक. एक फार मोठं नाव आपण पाहतो बैलगाडी क्षेत्रातील आणि साहेबांना विनंती करेन की आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. महालक्ष्मी प्रसन्न सांगाशेठ उसाटकर शुभम बलमा बैलाचे मालक. आपण जर का पाहिल्या गेला साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा. सातत्यानं आपण जर का पाहिल्या गेला ज्या ज्या वेळा बैलगाडा क्षेत्र हे नाव येतं
त्यावेळी आपण पाहतो सातत्यानं सांगाशेठ उसाटकर हे नाव आवर्जून घेतलं जातं. आज जर का त्यांची पर्सनॅलिटी आपण पाहिली अतिशय दमदार. मी साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. एक रॉयल सन्मान आपल्याला पाहायला मिळेल. आदरणीय सांगाशेठ उसाटकर शुभम बलमा बैलाचे मालक, एक दमदार व्यक्तिमत्व. कारण नांद एकच बैलगाडा शर्यत आपण पाहतोय आणि त्यामधील हे एक दमदार नाव सातत्यानं आपण जर का पाहिल्या गेल्या अनेक मैदानावरती अनेक अड्ड्यामध्ये हे नाव आवर्जून घेतलं जातं. मात्र आज साहेबांनी मात्र आयोजकांवरती असलेलं प्रेम आणि त्या प्रेमाखातर या स्पर्धेमध्ये साहेबांची उपस्थिती आणि त्यांचा हा शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील सन्मान आपल्याला पाहायला मिळेल. आदरणीय जयदासजी चौधरी ज्यांना धुंद्रे ग्रामपंचायतचा उपसरपंच होण्याचा भाग्य लाभला. मी त्यांना देखील विनंती करेन की आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. उपस्थित आपण जर का पाहायला गेला मी साहेबांना विनंती करेन सांगाशेठ साहेबांना की आपण मात्र आसन ग्रहण करायचं आहे आणि पुढील सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय या ठिकाणी जयदासजी चौधरी ज्यांना धुंद्रे ग्रामपंचायतचं उपसरपंच हे पद लाभलं गेलं आणि त्यांचा हा शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. मी आदरणीय सांगाशेठ उसाटकर या साहेबांना देखील विनंती करेन की आपण देखील मात्र आमच्या व्यासपीठाचे मात्र स्थानस्थ व्हायचं आहे. तर पुढील सन्मान आपल्याला पाहायला मिळेल. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय आदरणीय डॉक्टर पांडू भगत खैरवाडी गावातील एक सुशिक्षित व्यक्तिमत्व. मी त्यांना देखील विनंती करेन की आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. सातत्याने आपण जर का पाहिलं गेला अतिशय एक फार चांगले नाव आणि त्यांचा हा शुभ सन्मान ग्रामस्थांच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळतोय. साहेब आपण या स्पर्धेमध्ये आलात आणि तुमचा बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला. तुमचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक असं सन्मान आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं आपण जर का पाहिलं गेला महालक्ष्मी प्रसन्न सांगाशेठ उसाटकर शुभम बलमा बैलाचे मालक याचकडून या स्पर्धेसाठी तब्बल 10,000 रुपयाची नगद धनराशी साहेब आपलं पुन्हा एकदा मनस्वी आभार असेल. तसंच आपण जर का पाहिलं गेला जयदास शेठ चौधरी याचकडून या स्पर्धेसाठी तब्बल 1,000 रुपयाची नगद धनराशी आपल्याला लाभल्या गेल्या. पुढील सन्मान आपल्याला पाहायला मिळेल. आदरणीय मंगळ्या वारगडा माजी सरपंच आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचा आज सन्मान आपल्याला पाहायला मिळेल. सातत्याने आपण जर का पाहिलं गेला या परिसरामध्ये त्यांचं देखील फार चांगले योगदान आपल्याला पाहायला मिळत असतं आणि आज त्यांचा शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळाला आहे. खऱ्या अर्थानं आपण जर का पाहिलं गेलं भरपूर मोठ्या संख्येनं आज मंचकावरती अतिथी मान्यवरांची उपस्थिती आणि आलेल्या प्रत्येकी मान्यवरांचा यथोचित मान सन्मान आपली भारतीय संस्कृती जपत असताना आमचे सर्व ग्रामस्थ मंडळ तसेच आपण जर का पाहिलं गेला एक दमदार व्यक्तिमत्व आपण पाहतोय. दिलदार मनाचे व्यक्तिमत्व आदरणीय वसंतसेठ सिनाऱ्या यांचं मात्र या ठिकाणी शुभ आगमन झालं आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. तब्बल 5व्या रात्रीमध्ये त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला खऱ्या अर्थानं मालिकावीराचं जे प्रेज त्याने आम्हाला पुरस्कृत केलंय आणि त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. पुढील सन्मान आपल्याला पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं अमरजी पाटील या साहेबांना विनंती करेन की आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. खऱ्या अर्थाने आपण जर का पाहायला गेलं सन्मानाकडे तर पुढील सन्मान आपल्याला पाहायला मिळेल. बोंडरपाडा गावातील माजी सरपंच आदरणीय गोमाजी ढोमण्या या अतिथी मान्यवरांना विनंती करेन की आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. फार चांगलं व्यक्तिमत्व पण पाहतोय आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी देखील तब्बल 1,000 रुपयाची नगद धनराशी लाभली गेल्या. साहेब आपण या स्पर्धेमध्ये आलात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. पुढील सन्मान देखील आपल्याला पाहायला मिळेल. आपण पाहतोय आपण जर का पाहायला गेलं बोंडरपाडा गावातील साहूजी खैर या साहेबांना देखील विनंती करेन की आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. अतिशय दमदार स्पर्धा आपण पाहतोय. जे शिवरा आयोजित जे वाघोबा व ग्रामस्थ मंडळ तामसई यांच्या संयुक्त विद्यमानानं ही प्रकाश झोतातील अप्रतिम स्पर्धा आपण पाहतोय आणि पुढील सन्मान साहूजी खैर यांना विनंती करेन की आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आपण जर का पाहिलं गेलं आज देखील अंतिम रजनीमध्ये भरपूर मोठ्या संख्येनं पाहुण्यांची मांदी आल्या. प्रेक्षक वर्गांची दिलगिरी व्यक्त करेन. सामना देखील अप्रतिम रंगला जातोय. मात्र आपण जर का पाहिलं गेला आपली भारतीय संस्कृती जपत असताना आलेल्या अतिथी मान्यवरांचा या ठिकाणी मात्र यथोचित मान सन्मान करणं देखील तेवढंच महत्त्वपूर्ण आपण पाहतोय. पुढील सन्मान तसेच आपण जर का पाहिलं गेलं आदरणीय सीतारामजी बारगडा यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालं. त्यांना देखील विनंती असेल की आपण देखील याच आहे आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. पुढील सन्मान आपल्याला पाहायला मिळेल. बुधाजी बाळू भगत
त्यांना देखील विनंती करेन की आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. एक फार चांगले व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करेन विष्णू सप्रा यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते बुधाजी भगत बोंडरपाडा गावातील हे व्यक्तिमत्व आहे, त्यांचा आज शुभ सन्मान आपण देखील पार पाडायचा आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं गेला स्पर्धा देखील फार मोठ्या आणि आज भरपूर मोठ्या संख्येनं मंचकावरती मात्र पाहुण्यांची देखील उपस्थिती आपण पाहतोय आणि सामना देखील तेवढाच महत्त्वपूर्ण रंगला जातोय. खऱ्या अर्थानं आपण जर का पाहिलं गेला क्या बात आहे. अप्रतिम संगीत आपण जर का पाहिलं गेलं मंचकावरती उपस्थित आदरणीय सांगा शेठ उसाटकर यांचं गुणगान गाणारं हे संगीत आपण पाहिलं गेलं आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 10,000 रुपयाची नगद धनराशी आपण पाहतोय आणि आज या स्पर्धेचा आनंद घेत असताना आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती अप्रतिम सामना आपण मैदानाच्या आतमध्ये जर का पाहिला गेला त्या साईडला बीसीसी जिंकवल्या आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतोय. खऱ्या अर्थानं जय गावदेवी लहान दामण्या आपण जवळपास पाहिला गेला या ठिकाणी मात्र पहिल्या षटकाचा खेळ संपला गेलाय आणि दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करत असताना बीसीसी चिंचवली संघ जाऊन पोहोचला यावेळेस 9 अंकावरती. तर याच दरम्यान आपण पाहतोय खऱ्या अर्थानं आजचा दिवस म्हटला तर जागतिक महिला दिवस नारी शक्तीला मात्र सलाम असेल. संपूर्ण महिला वर्ग मॅचचा आनंद घेतात त्यांना देखील इथून मात्र आयोजकांच्या वतीनं प्रेमाची विनंती असेल की आपण देखील आमच्या व्यासपीठात याचे आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. तसेच आपण जर का पाहिलं गेला पुढील सन्मान आपल्याला पाहायला मिळेल क्रिकेटचे दर्दे सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात. आज उपस्थिती आपण पाहतोय कुमार भरत खाडेकर यांचा मात्र आपल्याला विशेष सन्मान पाहायला मिळेल. मी विनंती करेन कुमार भरत खेडेकर याचा विशेष सन्मान आपल्याला पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं आपण पाहिल्या गेल्या त्याला देखील विनंती करेन की आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. एवढ्या कमी वयामध्ये आपल्याला सन्मान मिळतोय म्हणजे येणाऱ्या काळामध्ये हे नाव फार चर्चेत राहील. आपण पाहतोय कुमार भरत खाडेकर खेडेकर याचा विशेष सन्मान आपण पाहतोय. त्याला देखील पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आपण जर का पाहायला गेला वयाने फार छोटा आहे मात्र आपण पाहतोय हा विशेष सन्मान त्याचा पाहायला मिळतोय आयोजकांच्या वतीनं आणि त्याला देखील पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर आमच्या महिला भगिनी मॅचचा आनंद घेतात त्यांना देखील इथून विनंती असेल की यायचं आहे आपलं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. आज जागतिक महिला दिवस खऱ्या अर्थानं आणि संपूर्ण नारी शक्तीला या स्पर्धेच्या वतीनं सलाम असेल. पुढील सन्मान आपल्याला पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय सर्व मॅचकडे कारण मान्यवरांचं मान सन्मान करणं देखील फार महत्त्वाचं आहे कारण आज अंतिम टप्पा या स्पर्धेचा पाहायला मिळतो अंतिम रात्र जाऊया मॅचकडे. त्यानंतर नक्कीच उल्लेख देखील केला ज्या महिला वर्ग ज्या स्पर्धेचा आनंद घेता या आयोजकाची सूचना आली की व्यासपीठावरती या आणि व्यासपीठावरून तुम्ही या स्पर्धेचा आनंद घ्या. तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. जेव्हा मॅचकडे इथं चेसिंग करत असताना खरं तर बीसीसी चिंचवली टीमचं आत्तापर्यंत 2 फलंदाज बाद झालेत आणि या 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दशरथ आणि अनंत गावंडा आपण पाहतो. जोपर्यंत कॅप्टन कुल मैदानाच्या आतमध्ये असेल तोपर्यंत त्यांच्या टीमला अपेक्षा भरपूर असणार आहे. गोलंदाज यार पुन्हा एकदा पाठ एनर्जी लागली जाते. फटका भरपूर चांगला आहे. बॉलला फक्त पंच केलाय आणि बॉल चालला बॉर्डर लाईनच्या पलीकडे. चुकार धाव मिळतील 4. सो मच. तर याच नंतर मात्र ऑफिशियल कॉल असेल. आपण पाहतोय अस्मिता सार्थक दक्ष इलेव्हन वारलीपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट जय वाघोबा वाजेपूर टॉससाठी मात्र आपण टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हायचं आहे. वाजेपूर टीमचे कॅप्टन आले गेले आहेत. वारलीपाडा टीमचे कॅप्टन आपल्याला देखील विनंती असेल की आपण देखील टॉससाठी जॉईन व्हायचं आहे.
जाऊया मॅचकडे. मॅच फार महत्वाची आहे. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतील 13 धावा. दुसऱ्या षटकाला सुरुवात भरत आपण पाहतोय. एक छोटा पॅक आहे आणि इथून खरं तर भरतचा देखील बोलबाला इंदच्या हंगामामध्ये भरपूर वेगवान गोलंदाज आहे आणि सध्या बॉलिंग ट्रॅकवरती आहे. पुन्हा एकदा पहा जोरदार अपील फुटवरचा वापर इथं पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर बॅट्स आणि बॉलचा काही संपर्क पाहायला मिळत नाहीये. बॉल निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल पाहायला मिळतोय. त्यानंतर चिंचवली टीमला देखील शुभेच्छा आलेत सागवाडीवरून. संदीप यांसकडनं शुभेच्छा आले चिंचवली टीमला. लाईव्हचा आनंद घेत आहे. तुमचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आज प्रेक्षक वर्ग भरपूर जोडले जातात युट्यूबच्या वाहिनीनुसार. जेवढे युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग घर बसल्या देखील या स्पर्धेचा आनंद घेत असल्या त्यांचे करूया वाघोबाबू ग्रामस्थ मंडळ तामसे या स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती स्ट्रायकरवरती फलंदाज दशरथ. पुन्हा एकदा स्ट्रेट टॉप मध्ये बॉल आउटबॉल जातोय. फटका फसलाय आणि टिपलाय जेल. फलंदाज होईल बाद दशरथ. बॅक टू द पवेलियन. देखील आपल्या स्क्रीनवरती जरूर पाहायला मिळतो. अप्रतिम झेल टिपला गेलाय तिथं. सुरेश उघडाला पाहतो आपण. इंदच्या हंगामामध्ये बायकर मॅन म्हणून सध्या चर्चेत असलेले नाव आणि सातत्याने पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग कुठेतरी या खेळाडूचे आम्हाला कमी पाहायला मिळाले, परंतु बॉलिंगच्या जोरावरती सध्या मी तर म्हणेन लहान धामणी टीमनं बोलबाला सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. परंतु अजून या खरं तर आपण विचार केला तर अनंत गावंडा मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत खरंच या खेळाडूची बॅटिंग जरूर प्रेक्षकांना पाहायला मिळेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल रामदास, जो 5व्या क्रमांकावरती पाहायला मिळतोय आणि तो चांगला कमबॅक करावा लागेल रामदास आणि अनंत गावंडाला. गोलंदाज आपण पाहतोय भरतला शेवटचा बॉल या षटकातला. पहिली षटक नाना खंडबीने टाकलं. सातत्याने त्याही गोलंदाजाचा बोलबाला इंदच्या हंगामामध्ये राहायला गेलाय. नुकताच आजच्या दिवसामध्ये खरं तर पाहिला तर रायगड प्रीमियर लीग मध्ये खरं तर नाना खंडबीचा बोलबाला अप्रतिम पाहायला मिळालाय आणि आज नाईट रजनी शिंकलेमध्ये देखील अवघ्या 9 धावा खर्च केल्याने महत्वाचा एक विकेट देखील बाद केला गेलाय नाना खंडबीनं. आणि दुसरं षटक भरतला पाहतोय त्यांनी देखील अप्रतिम कमबॅक केलाय. एक मार खाल्ला होता दुसऱ्या बॉलवरती आणि तिथून दादागिरी सध्या भरत या गोलंदाजाची आपल्याला पाहायला मिळते. चला स्पीडअप करा टीम, लहान दामने उशीर करायचं नाहीये. या षटकातला शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार भरत. शेवटचा बॉल फुटवरचा वापर. काय गोलंदाजी पाहायला मिळते आणि इथून विचार केला तर षटक क्रमांक संपलं जात आहे 2 आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतील 13. थँक्यू सो मच. तर खऱ्या अर्थानं आपण जर का पाहायला गेला ओम साईराम प्रसन्न, दादा सरकार, मंगेश शेट, पंढर शेट फडक्या आणि तसेच आपण पाहायला गेला बाबा ग्रुप कोपरवल्या, धनंजय पाटील या दोन्ही अतिथी मान्यवरांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 20,000 रुपयाची नगद धनराशी या दोन्ही व्यक्तिमत्वांचा पुन्हा एकदा जे वाघोबा व ग्रामस्थ मंडळ तामसई यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार असतील. आज खऱ्या अर्थानं आपण जर का पाहिलं गेला बैलगाडा क्षेत्रातील एक फार मोठं नाव दादा सरकार आपण पाहतोय. ओम साईराम प्रसन्न, विगरचे एक दमदार व्यक्तिमत्व आदरणीय मंगेश शेट फडक्या यांच्या माध्यमातून आणि तसेच आपण जर का पाहिलं गेलं बाबा ग्रुप कोपरवल्या, धनंजय पाटील या दोन्ही अतिथी मान्यवरांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 20,000 रुपयाची नगद धनराशी आपण पाहिल्या गेल्या आम्हाला पुरस्कृत केल्या गेल्या. त्यांचं देखील मनपूर्वक आभार असतील. तसेच आपण जर का पाहिल्या गेला कुमार भरत खेडेकर धुंद्र्या आपण त्यांचा नुकताच सन्मान पाहिला. त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी तब्बल 1,000 रुपयाची नगद धनराशी त्यांचं देखील मनपूर्वक आभार असतील. चला लगेच स्पीडअप करा, उशीर करायचं नाहीये. पहा टीम लहान दामणी टीम 15 मिनिटाचा अवघ्या आहे. 15 मिनिटामध्ये तुम्हाला 3 षटकं संपणे फार महत्वाचं आहे. जर 15 मिनिटामध्ये जर तुमचे 3 षटकं संपले नाहीत तर मग 38च्या सर्कलमध्ये एक क्षेत्ररक्षण घेतला जाईल याची देखील नोंद घ्या. त्याच्यामुळे कुठलाही विलंब वाचवा आणि लगेच सामना स्टार्ट करायचा आहे. 12 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतील 13 धावा. इथून जर विचार केला तर पहिल्या सत्रामध्ये पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना लहान धामणी टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 44 आणि 45 धावांचा पाठला करायचा आहे. ह्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना बीसीसी चिंचवली टीमला 12 बॉलचा खेळ अजूनही बाकी आणि येणाऱ्या 12 बॉलमध्ये 32 धावींची अजूनही गरज. या षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा आता येणं फार महत्वाचं असणार आहे. तर याच दरम्यान आपण जर का पाहिलं गेलं एक सुवर्ण संधी आदरणीय कैलास शेठ पाटील श्री स्वामी समर्थ मंडपचे प्रोप्रायटर आपण जर का पाहिलं गेलं जय गावदेवी लहान दामणे आणि तसेच जय वाघोबा तामसई या 2 संघामधून जर का एखादा संघ या स्पर्धेतील चॅम्पियन बनला तर त्या संपूर्ण टीमला आई एकविरा दर्शन मात्र मोफत सुविधा दिली जाईल.
मात्र ही मेजवानी असेल फक्त जय गावदेवी लहान दामणे आणि जय वाघोबा तामसे या टीमसाठी. जाऊया मैदानाच्या आतमध्ये पहिलाच बॉल हुक केलाय, बॉलला पाठवलाय बॉर्डर लाईनच्या पलीकडे. अनंत गावंड्याचा ब्रँड 6. रुपयाला बोलतोय ताकदीचा वापर. अनंत गावंड आता मैदानाच्या आतमध्ये ऑन फायर. पहिलाच बॉल होती केला. दुसरा बॉल क्लास गेल फटका, परंतु इथं नाना खंडवी कमी नाहीये. महत्वाचा विकेट बाद, फलंदाज होईल बाद नाना आणि इथून विकेटचं पतन पाहायला मिळतोय. अनंत गावंडा बॅक टू द डगआउट. बॅटिंग करणाऱ्या संपूर्ण टीमसाठी एक फार मोठी सुवर्ण संधी असेल. आदरणीय वसंत सेठ सिनाऱ्या यांच्या कटआउटला अर्थातच बॅनरला जर का डायरेक्ट हिट लगावला तर त्या खेळाडूला मात्र तब्बल 1,000 रुपयाचं पारितोषिक मात्र दिले जाईल. मात्र त्या संधीचं सोना फलंदाज करतील का हे देखील पाहावं लागेल. आपण जर का पाहिला गेला मागच्या चेंडूवरती कॅच कॅरी केल्या नाना खंडवीनं, यासाठी तब्बल आपण पाहतोय खऱ्या अर्थानं वरद खेडेकर या चिमुकल्या अतिथी मान्यवरांच्या माध्यमातून तब्बल 100 रुपयाचं पारितोषिक मात्र नाना खंडवीसाठी मात्र जमा झालंय. आपण जर का पाहिलेलं बक्षीस छोटं आहे मात्र त्यामागचं भावना फार मोठी आपण पाहतोय. अप्रतिम सामना देखील मैदानाच्या आतमध्ये. एकाच साईडला बदलापूर विभागातील BCG चिंचवल्या तर एकाच साईडला पनवेल विभागातील जय गावदेवी लहान दामण्या. अप्रतिम सामना रंगला जातोय. नक्कीच काय झेल टिपला गेला होता. खरं तर महत्वाची विकेट होती आणि कदाचित जर तो झेल सुटला असता तर मग लहान दामणे टीमला फार महाग ठरलं असतं. आणि नाना खंडवीला देखील ठाऊक आहे, कारण आपल्याला महत्वाचं विकेट आहे आणि हा झेल पकडणं फार महत्वाचं होतं. आणि काय तो झेल टिपला गेला होता, कठीण झेल होता, परंतु तो नाना खंडवीने दाखवून दिला मैदानाच्या आतमध्ये. आणि इथून जर पाहिलं तर धावसंख्या दाखल करता आपल्याला पाहायला मिळतील 19 धावा. तिसरं षटक आपण पाहतोय सुरेश बायकरमॅन आणि सध्या बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॅटची एनर्जी लागली जाते, फटका फसलाय. तिथं आपण पाहतो क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे ने झेल सुटला जातोय. दुसरीचा कॉल केला जातोय आणि इथून मला वाटतंय पंचांनी इशारा केला जातोय तिसऱ्या मैदानाकडे. आणि नक्कीच आम्ही स्क्रीनवरती चेक करू आणि जो काही निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत जरूर पोहोचला जाईल. तसेच पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल अस्मिता सार्थक दक्ष 11 वारलीपाडा. ऑफिशियल आणि अंतिम कॉल असेल बघा, टॉससाठी जॉईन व्हायचं आहे. खऱ्या अर्थानं जे वाघोबा वाजेपुरी टीमचे कॅप्टन आले गेलेत. हा सामना देखील भरपूर चांगला पाहायला मिळेल. फलंदाज बाद आहे, रनआउट फलंदाज बाद झाला गेलाय आणि इथून जरूर स्क्रीनवरती चेक केला आणि जो काही निर्णय होता तो तुमच्यापर्यंत जरूर पोहोचला गेलाय. पुढील सामना वारलीपाडा संघ आपल्याला विनंती असेल आपण टॉससाठी जॉईन व्हायचं आहे. खऱ्या अर्थानं भिवंडी विभागातून आज संघ दाखवलेल. पुढचा सामना भरपूर आपल्याला रफ अँड टफ पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं एका साईडला किरण कचऱ्या आणि कुणाल कचरे अर्थातच कचरे बंधूची जोडी आहे, तर एका एंडला पनवेल विभागातील वाघ बंधूची जोडी इन ऍक्शन मध्ये मयूर वाघ दिनेश वाघ यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे पुढचा सामना देखील अप्रतिम होईल आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं जर एका धामणी संघ या ठिकाणी विजय संपादित करतोय तर आदरणीय अतिथी सांगाशेठ उसाटकर याचकडून संपूर्ण टीमसाठी तब्बल 1,000 रुपयाचं पारितोषिक मात्र दिले जाईल. बक्षिसांची लयलोड सातत्यानं आपल्याला पाहायला मिळते. कारण ज्या रीतीने या स्पर्धेचा दर्जा आपण पाहतोय भरपूर मोठ्या संख्येनं व्यासपीठावरती मात्र अतिथी मान्यवरांची उपस्थिती आहे आणि त्या उपस्थितीच्या साक्षीने हा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कारण मार्क्स देखील भरपूर महत्वाचे आहे. सध्या धावसंख्या 20 या आकड्यावरती थांबली गेली आहे. चांगला कमबॅक करावा लागेल BCC चिंचवली टीमला. फटका पुन्हा एकदा फसला जातो, गॅपमध्ये बोला ढकलला जातो. क्षेत्ररक्षक आहे तिथे त्या कव्हरमध्ये आणि इथून दुसरीचा कॉल केला जातो आणि अजून एक मला वाटतं फलंदाज होईल बाद. रनआउटचा शिकार इथून अतिघाई संकट जाईल. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक लागेल 6वा. वर्ण संधी असेल. जर का प्रेक्षक वर्गानं झेल टिपला तर आदरणीय
व सनसेट सिनारे याचकडून तब्बल 300 रुपयाचं पारितोषिक आहे आणि इथून पाहावं लागेल क्षेत्र कोणतंही असू ज्या बक्षिसांची लयलोड केली जाईल यात मात्र शंका नाही या आम्ही पहिल्या रजनीपासून त्यांच्या माध्यमातून पाहतोय सातत्याने ATM ओपन केले जात आहे. तसंच आपण जर का पाहिलं गेला नक्कीच या षटकाचा विचार केला तर शेवटचा बॉल अंतिम बॉल असणार आहे. सूरजचा वादळ मैदानाच्या आतमध्ये गुंगवला जातोय सध्या. पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा काय तिथे इफेक्ट दिला जातोय क्षेत्ररक्षकाकडून अप्रतिम इथं पाहायला मिळतोय. आणि खरं तर विचार केला तर डॉट बॉल जरूर पाहायला मिळतोय. काय लाजवाब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय आज. खरं तर लहान धामणी टीम खरं तर भरपूर चांगला कमबॅक पाहायला मिळतोय. तर याच दरम्यान आपण पाहतोय विशेष शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळत आहे. आज खरं आपण जर का पाहिलं गेलं जागतिक महिला दिन आणि आज मात्र महिला भगिनींची मात्र या ठिकाणी उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्या सर्व महिला भगिनींना विनंती असेल की या आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आज संपूर्ण महिला भगिनींना मात्र या स्पर्धेच्या वतीनं त्रिवार मानाचा मुद्रा असेल. आज जागतिक महिला दिन आणि त्या निमित्तानं सर्व महिला भगिनींना जागतिक महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील. खऱ्या अर्थानं 6 बॉलचा खेळ बाकी नाही. 6 बॉल मध्ये अजूनही 24 धावींची गरज आहे. चला स्पीडअप करायचं लगेच उशीर करायचं नाहीये. खऱ्या अर्थानं आपण जर का पाहिल्या गेल्या सातत्यानं आपण पाहिल्या गेल्या महिलांची या ठिकाणी मात्र उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे. त्या अनुषंगानं आज जागतिक महिला दिवस आपण पाहतोय आणि आज भरपूर मोठ्या संख्येनं महिलांची देखील उपस्थिती आपण पाहतोय. असं म्हटलं जातं खऱ्या अर्थानं आपण जर का पाहिल्या गेल्या ज्याला स्त्री म्हणून आई कळाली खऱ्या अर्थानं तो जिजाऊचा शिवपा झाला. ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळाली तो राजेचा श्याम झाला आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला. आणि आज जागतिक महिला दिन आणि त्या अनुषंगाने आज खऱ्या अर्थानं महिला भगिनी या ठिकाणी मात्र उपस्थित झाल्या आहेत. त्या सर्व महिला भगिनींना जागतिक आदिवासी दिनानिमित्त मात्र खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आणि महिला नारी शक्तीला मात्र या स्पर्धेच्या वतीनं तिवार मानाचा मुद्रा असेल. जाऊया मॅचच्या दिशेनं ज्या ठिकाणी सामना देखील फार चांगला रंगला जात आहे. 6 चेंडू आणि बनवाच्या तब्बल 24 धावा. डिपेंडेंटली आता शेवटच्या मोमेंट पर्यंत आपल्याला ही मॅच पाहायला मिळाल. त्याचनंतर स्पर्धेचा आनंद घेत आहे. खरं तर फणसवाडी गावचे एक चांगले व्यक्तिमत्व अर्थातच पप्प्या पारधी फणसवाडी गावचे उपसरपंच त्यांनी देखील या स्पर्धेला भरपूर साऱ्या शुभेच्छा दिलेत. लाईव्हचा आनंद घेत आहे. त्या साहेबांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत. मॅच कडे 6 बॉलचा खेळ बाकी नाही. 6 मध्ये बनवायचे आता 24 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती रमेशला आपण पाहतो एक्सप्रेस गोलंदाज. पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर इथं काय घडलं जात आहे. वेगवान टप्पा पाहायला मिळतो. फुटवर्कचा वापर इथं पाहायला मिळाला आणि इथून पहिलाच बॉल डॉट पाहायला मिळतोय. 5 बॉलचा खेळ बाकी नाही. 5 मध्ये अजूनही 24 धावींची गरज. समीकरण कठीण आहे. एखादा मोठा फटका आला तर मॅचचं चित्र वेगळं पाहायला मिळेल. परंतु ते प्रयत्न करावं लागतील. स्ट्राईक एंडवरती फलंदाज ओमकारला पाहतोय. अपेक्षा भरपूर असलेल्या या खेळाडूकडे. पुन्हा एकदा हा बॉल देखील शॉर्ट पीस बॉल पाहायला मिळत होता. थोडासा प्रेशर वाईज पाहायला मिळतं. बॅटर ओमकारला पाहतो आपण सध्या स्ट्राईक एंडवरती. कारण अनंत गवंड बाद झाल्यानंतर थोडासा बॅकफुटला टीम आपल्याला पाहायला मिळते. BCC चिंचवली टीम. जोपर्यंत अनंत होता तोपर्यंत मॅच मी तर म्हणेन चिंचवली टीमकडे जरूर पाहायला मिळाले होते. परंतु नाना खंडवीने टिपलेला जल अक्षरशः आज प्रेक्षकांचं मन जिंकले गेलेत. नाना खंडवीनं आणि इथून सलगचा दुसरा बॉल डॉट पाहायला मिळतो आहे. पुन्हा एकदा बॅट सिनर्जी लागली जाते. मध्ये उडवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. तिथपर्यंत मिळेल फक्त एक सिंगलच्या मदतीने धावसंख्या थोडीशी पुढे पाहायला मिळेल. धावसंख्या दाफडकीवरती पाहायला मिळतील 21 21 धावा 22 धावा सध्या दाफडकीवरती पाहायला मिळतात. 3 बॉल 23 धावींची गरज. आता मी तर म्हणेन जवळजवळ सामना आता टीम लहान धामणी टीमकडे आपल्याला पाहायला मिळतोय. काय कमालीचं कमबॅक केलंय. खरं तर पहिल्या षटकामध्ये अवघ्या 9 धावा दिल्या होत्या. तर याच दरम्यान आपण पाहतोय खऱ्या अर्थानं सीतारामजी वारगडा आणि सुनीलजी वारगडा या दोन्ही व्यक्तिमत्वांना विनंती करेन की या व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक स्वागत असेल. तसेच इथून ऑफिशियल अंतिम कॉल राहील वारलीवर टीमला आपण मात्र टॉससाठी जॉईन व्हायचा. पुन्हा एकदा काय प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावा वाचवण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय नाना खंडवीच्या माध्यमातून. आणि इथून मिळाली फक्त एक सिंगलच्या मदतीने धावसंख्येत बदल. धावसंख्या 23 धावा दाफडकीवरती पाहायला मिळत आहे. 2 बॉल 22 धावा. आता फक्त या मॅच मध्ये फक्त आता उपचारता शिल्लक आहे. कारण सामना आता जवळजवळ लहान धामणी टीमकडे आपल्याला पाहायला मिळतोय. काय इफेक्ट खरं तर केला गेला. गोलंदाजाचं कौतुक केलं पाहिजे. भले धावसंख्या बॅटिंग करत असताना धावसंख्या भरपूर कमी पाहायला मिळालं आणि तिथून मात्र कमबॅक बॉलिंगच्या जोरावरती सध्या आपल्याला पाहायला मिळतंय लहान धामणी टीमकडनं. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती रमेशला पाहतोय. 2 बॉल 22 धावींची अजूनही गरज.
पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर गोळीच्या वेगानं बॉल निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. अजून एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चारही गोलंदाजांनी केलेली अप्रतिम सुरुवात. पहिलं षटक नाना खंडूने टाकलं, अवघ्या 9 धावा दिल्या होत्या. महत्वाची एक विकेट काढली गेली होती. त्याचनंतर भरतने दुसरं षटक टाकलं, अवघ्या 4 धावा आणि 2 विकेट दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळाल्या होत्या. आणि तिसरं षटक सुरेशनं टाकलं होतं, अवघ्या 8 धावा दिल्या होत्या आणि 3 विकेट देखील काढल्या होत्या. काय कमालीची गोलंदाजी राहिली गेली. आणि इथून भरत आणि इथून मला वाटतं या सामना जिंकल्या टीम लहान धामणे टीमनं. पण टॉस करतो ज्या ठिकाणी आपण जर का पाहिलं गेला एका साईडला भिवंडी विभागातील पारलीपाडाने त्यांच्या अगेन्स्ट पनवेल विभागातील वाजेपूर. आणि टॉस करण्यासाठी मी आमंत्रित करेन खऱ्या अर्थाने सांगा शेठ उसाटकर या साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मात्र नाणेफेकी संपन्न करायच्या. अतिशय दमदार पर्सनॅलिटी आपण पाहतोय. थँक्यू स्वप्नील. सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच, सामन्याचा हिरो ठरलाय भरत बसमा. त्याच्या बॅटमधून तब्बल 16 धाब्यांची इनिंग त्यानं साकारली. गोलंदाजी करत असताना 2 विकेट त्याच्या नावावरती राहिल्या आणि